जगाची एकूण संपत्ती ज्याला आपण नेटवर्थ म्हणतो, जी की 2000 मध्ये 156 ट्रिलियन डॉलर म्हणजे 156 ट्रिलियन डॉलर होती, ती 2020 मध्ये 514 ट्रिलियन डॉलर झालेली आहे. आणि एकट्या चीनमध्ये या दरम्यान त्यांच्या एकूण संपत्तीमध्ये जगाची जी एकूण संपत्ती आहे त्याच्यामध्ये एकट्या चीनचा 1/3 वाटा आहे. चीनची जी एकंदरीत इकॉनॉमी आहे जी 2000 साली 7 ट्रिलियन डॉलरची होती, ती 2020 संपता संपता 120 ट्रिलियन डॉलरची झालेली आहे. आणि याच दरम्यान अमेरिका जे आहे त्यांची किती झालेली आहे तर 90 ट्रिलियन डॉलर्समध्ये. म्हणजे हे स्पष्ट दिसतंय की चीन जे आहे अमेरिकेला ओलांडून पुढे गेलेलं आहे आणि चीन आता काय म्हणतात संपत्तीच्या बाबतीमध्ये मोठं झालेलं आहे कुणापेक्षा तर अमेरिकेपेक्षा. आज आपण नेमकी चर्चा हीच करणार आहोत की चीनने हे नेमकं कसं साध्य केलं. अमेरिका आणि चीन यांची काही मुद्द्यांवरती आपण तुलना करण्याचाही प्रयत्न करूया आणि भारतातली नेमकी परिस्थिती काय आहे आणि समोर आपल्या कोणते कोणते मार्ग आहेत जेणेकरून आपण यांच्यात तोडीस तोड उभे राहू शकू हेही शोधण्याचा आपण प्रयत्न करूया. नमस्कार, मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. मॅकेन्झी अँड कंपनी यांनी जगातील जे सर्वात मोठे 10 देश आहेत की ज्या ठिकाणी जगातील एकूण संपत्तीच्या 60% संपत्ती आहे त्या देशांचा अभ्यास केल्यानंतर वरती मी जी आकडेवारी सांगितली ते निष्कर्ष काढलेले आहेत. आता या देशांमध्ये जे 10 देशांचा त्यांनी अभ्यास केला त्याच्यामध्ये चीन आहे, USA आहे, जर्मनी आहे, फ्रान्स आहे, UK, परत कॅनडा, ऑस्ट्रेलिया, जपान, मेक्सिको आणि स्वीडन. आता भारत नाहीये ह्याच्यामध्ये कारण की त्यांनी टॉप 10 देश घेतलेले आहेत. चीन आणि अमेरिका हे दोघं जण जगातील आता सुपर पॉवर आहेत आणि हे सगळ्यांना माहिती आहे, उघड सत्य आहे. आणि जगातील एकूण संपत्ती जी आहे त्याच्यातील 68% संपत्ती ही फक्त आणि फक्त रिअल इस्टेटमध्ये आहे. आता चीनने हे साध्य केलं कसं, चीन अमेरिकेला ओलांडून इतकं बलाढ्य झालं कसं, याच्याविषयी आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करूयात. आता बघा, सुरुवातीच्या काळामध्ये चीन जे आहे त्यांनी त्यांचे इथं औद्योगिकरण जे झालं त्याच्यानंतर निर्यात पूरक धोरण स्वीकारलं. 90च्या दशकामध्ये साऊथ कोरिया, जपान यासारखे जे देश होते त्यांची इथं जी इलेक्ट्रॉनिक्स ते बनवत जे होते, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू ज्या बनवत होते त्याची जगभर डिमांड वाढली. सॅमसंग, LG या ज्या कंपन्या आहेत त्यांचे टीव्ही, फ्रीज, रेडिओ यांची डिमांड जगभर वाढत गेल्यानंतर त्या कंपन्यांना मोठं व्हायचं होतं आणि मोठं व्हायचं असेल तर त्याच्यासाठी मनुष्यबळ हवं आणि त्याच्या सोबतीने जमीन देखील हवी जी की या देशांकडे नव्हती. आणि नेमका चीनने याचा फायदा घेतला. त्यांनी या कंपन्यांना त्यांच्या देशामध्ये आमंत्रित केलं. चीनमध्ये या कंपन्यांना स्वस्त मनुष्यबळ भेटलं, कुशल मनुष्यबळ भेटलं आणि जमीन तर चीन जवळ होतीच. आणि चीनने या सर्व गोष्टींचा पुरेपूर फायदा घेतला आणि आज आपल्या समोर ही परिस्थिती दिसतेय. चीनला हे सगळं झाल्यानंतर कळालं की त्यांना भविष्यात कुठं जायचंय, ते औद्योगिकरण करायचं आहे पण नेमकं कोणत्या क्षेत्रात पुढे जायचंय हे त्यांचं त्यावेळेसच ठरलं होतं की कुठं जाणार, जे की त्यांनी ठरवलं की आपल्याला इलेक्ट्रॉनिक क्षेत्रामध्ये पुढे जायचंय. मग या चायनीज लोकांनी केलं काय, यांनी या कंपन्या त्यांची इथं आल्या होत्या, त्यांचं तंत्रज्ञान शिकलं आणि स्वतः या इलेक्ट्रॉनिक वस्तू ज्या आहेत त्यांचा सप्लाय करायला सुरू केलं. टीव्ही घ्या, VCR घ्या आणि हे सर्व करून त्यांनी जगभर त्याचं प्रमोशन करून जगामध्ये जे आपण थर्ड वर्ल्ड कंट्रीज म्हणतो त्या ठिकाणी या वस्तूंचं काय सुरू केलं, डम्पिंग सुरू केलं. सुरुवातीच्या काळामध्ये क्वालिटी म्हणावी तितकी खास नव्हती. चायना मोबाईल अगदी 2002, 2003 चे किंवा 4-5 या दरम्यान जे होते ते बघा तुम्ही, तेव्हाचे चायना मोबाईल 2007-8 पर्यंत आवाज मोठा होता, क्वालिटी इतकी काही खास नव्हती, बॅटरी लगेच उतरून जायची. परंतु नंतरच्या काळामध्ये त्यांनी त्याच्यामध्ये लक्षणीय सुधारणा केली. आजच्या दिवशी आपण बघतोय शाओमी घ्या किंवा लिनोवो घ्या, हे जगातील सर्वात प्रमुख कंपन्या झालेल्या आहेत. सेजसाठी देखील चीनने फार मोठं इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलं त्यांच्या इथं, म्हणजे स्पेशल इकॉनॉमिक झोन ज्याला आपण म्हणतो ते. मग हे त्यांनी जे इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलं, या इन्फ्रास्ट्रक्चरमुळे झालं काय, त्यांची इथली सप्लाय चेन जी आहे ती मजबूत झाली आणि त्याचा इन्व्हेस्टमेंट वाढण्यासाठी फायदा झाला. या सप्लाय चेन मध्ये त्यांनी काय केलं तर बघा, हायस्पीड रेल्वे उभ्या केल्या, एक्सप्रेसवे देखील उभा केले आणि इलेक्ट्रिसिटी ग्रिड्स देखील उभा केले. आपल्या इथं जे सेज आहेत स्पेशल इकॉनॉमिक झोन, याचं
आपल्या इथल्यांनी थोडासा गैरफायदा घेण्याचाच प्रयत्न केलेला आपल्याला दिसतो बघा. त्याच्याविषयी ज्यावेळेस सुरुवातीचा काळ जो होता सेजचा, तर सेजमध्ये जर का ऑफिस असेल किंवा सेजमध्ये जर का तुम्ही युनिट टाकलं तर तुम्हाला करामधून सूट वगैरे दिली होती. मग नेमकं कंपन्यांनी केलं काय, त्यांचं फक्त ऑफिसच त्या ठिकाणी टाकलं, मॅन्युफॅक्चरिंग दुसरीकडे ठेवलं, कर चोरी करण्याचाच प्रकार झाला. त्याच्यामुळं आपल्या इथं जे सेज बनले त्याच्यातून म्हणावं तसे रिटर्न्स भेटले नाहीत बघा. 1980 दरम्यान चीनमध्ये शेंझेन म्हणून एक स्पेशल इकॉनॉमिक झोन त्यांनी उभारला होता, जो की आज चीनची सिलिकॉन व्हॅली आहे आणि त्यांच्या एकूण एक्सपोर्टच्या 30% एक्सपोर्ट या एका स्पेशल इकॉनॉमिक झोन मधून होतं आणि या ठिकाणी जवळपास 60,000हून अधिक फॅक्टरीज आहेत. आता ह्याला फायदा कशाचा झाला? जवळ असलेला तैवान, जवळ असलेला जपान या सगळ्यांचा देखील या स्पेशल इकॉनॉमिक झोनला फायदा झाला. अजून एक महत्वाचा मुद्दा जो याच्यातला आहे तो म्हणजे सॅमसंग आणि फॅक्सकॉन यांसारख्या ज्या कंपन्या चीनमध्ये आल्या होत्या, त्याच्यामुळे चीनचा म्हणणं जे ते पक्क झालं की आपल्याला इलेक्ट्रॉनिक्स मध्येच मोठं व्हायचं आहे. याच काळामध्ये अमेरिका जे आहे, अमेरिकामध्ये देखील टेक्नॉलॉजी बूम सुरू होती. HP, डेल, ऍपल यासारख्या नवीन कंपन्या उदयाला येत होत्या आणि या कंपन्यांना त्यांच्या हार्डवेअरसाठी स्वस्त मनुष्यबळ हवं होतं आणि ही गरज त्यांची भागणार होती ती चीनकडून. रेडिओ, टीव्ही, फ्रीज या संबंधातल्या उत्पादनाचा अनुभव गाठीशी असल्यामुळं चीन आता बार्गेनिंग पोझिशन मध्ये आलं होतं बघा. अगोदर काम करून झालं होतं, आता बार्गेनिंग पोझिशन मध्ये आल्यामुळं चीनने आता ह्या कंपन्यांना काय सांगितलं की तुम्हाला आमच्या इथं जर काही यायचं असेल तर तुम्हाला आमच्या इथल्या लोकल कंपनीसोबत टायअप करावं लागेल आणि टेक्नॉलॉजी ट्रान्सफर देखील करावं लागेल. आणि कंपन्यांनी देखील ते ऐकलं, कारण की स्वस्तात मनुष्यबळ उपलब्ध होत होतं आणि पर्यायाने त्यांचा नफा जो आहे, नफ्याचं प्रमाण जे आहे ते वाढणार होतं आणि त्यांनी त्याला होकार दिला. आता आजच्या दिवशी मग परिस्थिती अशी आहे, ह्या टेक्नॉलॉजी ट्रान्सफरमुळे म्हणा किंवा चीनमधल्या ज्या लोकल कंपन्या त्यांच्याबरोबर ह्या मोठ्या कंपन्यांनी केलेल्या टायअपमुळे म्हणा, आपण वापरत असलेल्या जवळपास 99% वस्तू या मेड इन चायना आहेत. चीनने मास प्रोडक्शन केलं. सुरुवातीच्या काळामध्ये रस्ते का माल सस्ते में असंही होतं आणि चले तो शाम तक नाही तो चांद तक अशी परिस्थिती होती. परंतु त्यांनी गुणवत्ता या मुद्द्यावरती प्रचंड लक्ष दिलं, प्रचंड मोठा खर्च केला आणि त्यांचा हा उदय झालेला आपल्याला दिसतोय. आता एका प्रश्न जो सगळ्यांच्या मनामध्ये येतो तो म्हणजे हा की चीनमध्ये मनुष्यबळ इतकं स्वस्त का? लोकसंख्या हा तर मुद्दा आहेच, परंतु जो नवीन युवक वर्ग, नवीन युवा वर्ग जो येत होता पुढे, त्यांचं शेतीवरती अवलंबून असण्याचं प्रमाण कमी आणि शहराकडे असलेला ओढा जो आहे, जो सगळीकडेच आहे, त्याच्यामुळे देखील स्वस्तात मनुष्यबळ उपलब्ध होत गेलं. म्हणजे एका कामासाठी जास्तीत जास्त लोक उपलब्ध होतोय, त्याच्यामुळं ते मनुष्यबळ स्वस्त होत गेलं. मागणीपेक्षा पुरवठा जास्त. कशाचा? मनुष्यबळाचा. अजून एक चीनमध्ये जे अग्रेसिव्ह प्लॅनिंग स्कीम ज्या होत्या की ज्याच्यामुळे त्यांनी गावाच्या गावं जी आहे ती काय केली? डिमॉलिश केली. इंडस्ट्री उभी करायची तर गावाच्या गावं त्यांनी डिमॉलिश केली. त्याच्यामुळे ते लोक देखील स्थलांतर करून शहराकडे आले आणि त्यांचं देखील मनुष्यबळ चीनमध्ये उपलब्ध झालं. जे आपले पूर्व आशियाई देश आहेत, त्या पूर्व आशियाई देशांमध्ये जे त्या मजुराला पैसे भेटतात त्याच्यापेक्षा 10 पट कमी पैसे चीनमधल्या मजुराला भेटतात असंही म्हटलं जातं. खरी बातमी चीनमधली समोर येतच नाही. त्याच्यामुळे चीनमध्ये जो आहे तो प्रॉफिट आपल्याला वाढलेला दिसतो. कुणाचा? त्या कंपन्यांचा. अजून एक महत्वाची गोष्ट चीनने केली ती म्हणजे महिलांचा त्यांच्या इथल्या कामगार जे आहेत, एकूण कामगार, त्याच्यामध्ये असलेला लक्षणीय सहभाग. एक मूल पॉलिसी जी होती त्यांच्या इथं, त्याच्यामुळे झालं असं, मूल वाढवण्यासाठी लागणारा जो काळ आहे तो कमी झाला. 2-3 मुलं असतील तर जास्त काळ खर्च होणार, एकच जर का असेल तर कमी काळ खर्च होणार. त्याच्यामुळे महिलांचं देखील प्रमाण त्यांच्या इथल्या कामगारामध्ये लक्षणीय आहे. त्याच्यामुळे देखील कामगारांचा सप्लाय जो आहे तो अगदी काय म्हणतो आपण त्याला, मुबलक प्रमाणात कामगार उपलब्ध होत गेले. अजून एक हा जो मुद्दा आहे की ज्याच्याविषयी सर्वत्र चर्चा होते की ते म्हणजे चीनमध्ये शक्य आहे हो, कारण की त्यांच्या इथं कसं आहे, लोकशाही थोडी आहे, एकाधिकारशाही आहे, हुकुमशाही पद्धतीने चालतं. परंतु चीनने पाश्चिमात्य देशांच्या सर्वच्या सर्व गोष्टी आत्मसात केल्या, शिवाय त्यांच्या इथं असलेलं जे राजकारण आहे किंवा त्यांच्या इथलं जे राजकीय क्षेत्र आहे ते सोडून पॉलिटिकल कंट्रोल जे आहे ते त्यांच्या इथला जो सुरुवातीपासूनचा पक्ष आहे, अगदी माओ पासूनचा, तर त्याच पक्षाकडे पॉलिटिकल कंट्रोल आहे. त्यांच्या इथल्या सर्व पॉलिसीज जे आहेत किंवा एकंदरीत अर्थकारण जे आहे, अर्थचक्र जे आहे, याचं नियंत्रण फक्त आणि फक्त तेच करतात. आणि नंतरच्या काळामध्ये जेव्हा
चीनला लक्षात आलं की आपल्याला जर का हे शाश्वत करायचं असेल, आपण जे काही करत आहोत, आपल्याला जर का टिकून राहायचं असेल स्पर्धेत, तर आपल्याला ग्लोबल व्हावं लागेल. मग ग्लोबल व्हावं लागेल म्हणजे काय? तर त्यांनी विदेशांमध्ये कंपन्या विकत घ्यायला सुरुवात केली. युरोपमध्ये, नॉर्थ अमेरिका वगैरे जे आहेत, आफ्रिकन कंट्री जे आहेत, इथं त्यांनी कंपन्या विकत घ्यायला सुरुवात केली. सुरुवातीच्या काळामध्ये चीनमध्ये एफडीआय द्वारे होणारी इन्व्हेस्टमेंट ही खूप सारी होती. परंतु आज परिस्थिती अशी आहे की चीनद्वारे बाकीच्या देशांमध्ये एफडीआय द्वारे होणारी जी इन्व्हेस्टमेंट आहे ती खूप जास्त आहे. त्याला असं म्हटलंय की नेट रिसिपियंट ऑफ एफडीआय, त्याच्यावरून आज कुठे आलेले ते नेट इन्व्हेस्टर ऑफ एफडीआय. अजून एक महत्वाचा मुद्दा यातला असा आहे की तो म्हणजे रॉ मटेरियल. चीनमध्ये मुबलक प्रमाणात कच्चा माल जो उपलब्ध आहे आणि परत ते स्वतः एनर्जी सफिशियंट आहेत. ऊर्जा स्त्रोत जे आहेत त्यांचे स्वतःचे, कोळसा घ्या, ऑइल घ्या, गॅस घ्या, त्यांचे स्वतःचे स्त्रोत आहेत आणि असं असून देखील ते जगातील सर्वात मोठे आयातदार देखील आहेत. कशासाठीचे? तर क्रूड ऑइल वगैरे या संदर्भातले. शिक्षण क्षेत्रामध्ये देखील प्रचंड मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली. जे स्किल्ड लेबर आहे, जे त्यांच्या इथं उपलब्ध झालं ते याच्यामुळेच झालं. स्किलवरती जास्तीत जास्त लक्ष दिल्यामुळे त्यांना त्या संधीचा फायदा घेता आला. असं जरी असलं तरी देखील अमेरिका अजूनही बलाढ्य आहे असंच आपल्याला म्हणावं लागतं. कारण की दोघांमध्ये काही मूलभूत फरक आहेत. जसं की चीनमध्ये एकंदरीत लोकांची जी टेंडन्सी आहे ती सेव्हिंग वाली आहे आणि इन्व्हेस्टमेंट करण्यासाठीची आहे. ज्यावेळेस आपण मागे एक एपिसोड बनवला होता चीनवाला, तर आपण बघितलं होतं की चीनमध्ये लोकांची काय त्यांची एकूण संपत्ती जी होते त्यातली मॅक्सिमम संपत्ती ते परत कशात गुंतवतात? घरात गुंतवण्याचा त्यांचा ओढा असतो. याच्या अगदी विरोधामध्ये अमेरिका, ज्या ठिकाणी क्रेडिट आणि कन्झम्पशन, खर्च जास्त करणं या संदर्भातली वृत्ती आपल्याला दिसते. चीन जरी आकारमानाने मोठा होत चाललेला असला तरी देखील चीनमधल्या लोकांचं लिव्हिंग स्टँडर्ड जे आहे ते अजून अमेरिके इतकं स्टँडर्ड नाही झालेलं, असाही एक मतप्रवाह आहे. परत कन्झम्पशन रेट जर का बघायला गेलो तर चीनमध्ये आहे 37.7% आणि अमेरिकेमध्ये आहे 68.5%. फार मोठी तफावत आपल्याला या ठिकाणी दिसते. चीनमध्ये ऍग्रिकल्चर, शेती जी आहे, शेतीचा जीडीपी मधला वाटा हा 7.7% आहे. म्हणजे अजूनही त्यांच्या इथं ऍग्रिकल्चरकडे लक्ष दिलं जाते असं दिसतंय. आणि अमेरिकेचा त्यांच्या एकूण जीडीपी मधील शेतीचा वाटा 0.6% आहे. पण हे 0.6% जे अमेरिकेचे आहेत ते $136.1 बिलियन आहेत. ज्यालाच आपण जर का रुपयांमध्ये केलं तर ते होतात 9,52,700 कोटी रुपये. हे त्यांचं 0.6% आहे. 9,52,000. 1% पण नाहीये हे, 0.6. ठीक आहे. आता येऊयात पुढच्या एका गोष्टीकडे, तो म्हणजे R&D, रिसर्च अँड डेव्हलपमेंट. चीन त्यांच्या इथं जो काही रिसर्च आहे आणि त्याचं डेव्हलपमेंट जे आहे याच्यासाठी त्यांनी मागच्या वर्षी जवळपास $378 बिलियन खर्च केले होते. रुपयांमध्ये जे होतात 26,46,000 कोटी रुपये. आणि अमेरिकेने $606 बिलियन खर्च केले R&D वरती, जे की होतात 42,42,000 कोटी रुपये. म्हणजे खूप तफावत आहे. चीन किती? 26 लाख कोटी, अमेरिका 42 लाख कोटी. भारतामध्ये परिस्थिती काय R&D ची? ज्यावेळेस सायन्स आणि टेकचे मिनिस्टर जे आहेत आपले जितेंद्र सिंह यांनी राज्यसभेमध्ये लेखी जे त्यांचं उत्तर दाखल केलेलं आहे, त्यांनी जे उत्तर दिले त्याच्यानुसार 2016-17 मध्ये R&D वरती भारतामध्ये 1,03,000 कोटी रुपये खर्च झाले. 17-18 मध्ये 1,13,000 कोटी, 18-19 मध्ये 1,23,000 कोटी रुपये आपल्या इथं त्यांनी खर्च केलेत. म्हणजे 19-20 मध्ये अजून 10,000 कोटी वाटले असतील, 20-21 मध्ये अजून 10, म्हणजे आजच्या ह्या वर्षात किती खर्च करत असतील? कदाचित 1.5 लाख कोटी रुपये खर्च करत असतील, जे की चीनशी तुलना करता जवळपास 20 पट कमी आहेत. आणि अमेरिकेबरोबर आता ते मला गणित नाही जमणार, पटकन शूट सुरू असताना कॅल्क्युलेटर घेऊन बसावं लागेल. म्हणजे आता तुम्ही करा ते गणित किती होते ते. अजून येऊयात आपण पेटंट या विषयाकडे. पेटंट जे दाखल केले जातात, नवसंशोधन जे असतं त्याच्यामध्ये 2020 मध्ये चीनने जवळपास 68,720 पेटंट दाखल केले होते आणि याच दरम्यान अमेरिकेने 59,230 पेटंट दाखल केले होते. चीनचा पेटंट दाखल करण्याचा रेट हा जवळपास 16% वाढलेला गेल्या काही दशकामध्ये आणि अमेरिकेचा 3% आसपास. आणि भारतात काय परिस्थिती मग पेटंट दाखल करण्यासंदर्भात? हळदीचं पेटंट वगैरे, बासमतीचं पेटंट हे सगळ्यांना आता माहिती झाले, परंतु सध्या जे तंत्रज्ञान विकसित करण्याविषयीच्या चर्चा ज्या जगभर चालू आहेत त्या संदर्भात आपल्या इथं काय परिस्थिती आहे? ऍज पर
वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन यांच्यानुसार 2019 मध्ये भारतातून 2053 पेटंट दाखल झाले होते. हुवेई या एकट्या कंपनीनं जवळपास 4411 पेटंट दाखल केले होते. म्हणजे ह्या एकट्या कंपनीचे पेटंट 4411 आणि भारताचे 2053. आणि याच दरम्यान सॅमसंगनी 2334 पेटंट दाखल केले होते. आपले त्या मानाने फार माग आहेत. म्हणजे सायन्स अँड टेक, R&D ह्याच्यावरती खूप मोठा खर्च करावा लागणार आहे. खूप मोठी इन्व्हेस्टमेंट आपल्याला करावी लागणार आहे. तंत्रज्ञानाची कास धरावी लागणार आहे. पारंपरिक गोष्टी जपून पुढे जाता येतं हे आपण चीनवरून समजू शकतो, जपानवरूनही समजू शकतो. फक्त त्यालाच धरून नाही चालणार. आता थोडंसं तंत्रज्ञानाची कास ही धरावंच लागणार आहे. आता तुम्ही म्हणाल की भारतामध्ये करप्शन जास्त आहे म्हणून हे असं होतंय. त्याच्यामुळे आपल्याला पुढे जाता येत नाही वगैरे 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 असं काही कारण आपण सांगत बसू. तर करप्शन ह्या मुद्द्यावरती जर का बघितलं, जो अभ्यास केला गेलेला आहे, तुम्ही गुगलही करू शकता. तर करप्शन या मुद्द्यावरती 180 देशांमध्ये अमेरिकेचा क्रमांक येतो 25वा, चीनचा येतो 78वा आणि भारताचा येतो 86वा. म्हणजे जवळपास आहोत. या ठिकाणी आपण जवळपास आहोत. पण R&Dचा एकंदरीत खर्च बघायला गेलं, चीन 20 पट पुढे आहे. आता चीनमध्ये जी पॉप्युलेशन खूप सारी आहे, आपल्यापेक्षा जास्त आहे आणि कदाचित 2035 पर्यंत आपण चीनच्या लोकसंख्येला ओलांडून पुढे जाऊ. परंतु चीनसाठी जो आजच्या दिवशी फायदा दिसतोय, तो येणाऱ्या काळामध्ये त्यांच्यासाठी तोटा पण असणार आहे बघा. त्यांच्या इथं वयोवृद्ध जे आहेत, म्हातारे जे आहेत, यांचं प्रमाण वाढणार आहे येणाऱ्या काळामध्ये आणि ह्याच्या अगदी विरोधात अमेरिकेतली परिस्थिती असणार आहे. कारण की त्यांच्या इथं असलेली ओपन मायग्रेशन पॉलिसी, की ज्याच्यामुळं त्यांच्या इथं विकासाची गती जी आहे ती अशीच राहील किंवा अजून चढी राहील. अजूनही लोकांमध्ये असा म्हणजे आपल्या इथं आजूबाजूला असा मतप्रवाह दिसत नाही किंवा असं कोणी सांगत नाही, शिकायला कुठं चाललो, तर चाललो मी चीनला किंवा फिरायला कुठं चाललो, चाललो मी चीनला, असं अजून दिसत नाहीये. म्हणजे त्यांना तो विश्वास कमवावा लागणार आहे आणि ती अजून फार मोठी जर्नी असणार आहे. आता येऊयात आपल्या शेवटच्या प्रश्नाकडे किंवा आपल्या चर्चेच्या शेवटच्या मुद्द्याकडे. तो म्हणजे मग आता भारतासमोर मग काय? आता काय करायला पाहिजे? भारताने काय करायला? भारतासमोर पर्याय कोणते कोणते? तर पर्याय हेच आहेत, की आपल्याला देशी कंपन्यांना प्रमोट करावं लागणार आहे. मेक इन इंडियाच्या माध्यमातून ते करण्याचा प्रयत्न झाला होता. पण आकडेवारी जर का समोर आली त्या संदर्भातली, तर आपल्याला अजून त्याच्याविषयी खुलेपणाने बोलता येईल. डोमेस्टिक मार्केट जे आहे त्याच्यावरती फोकस करावा लागेल. 140 कोटी आपल्या इथं स्वतःचे आहेत, तर त्याच्यावरती फोकस करता येऊ शकतो. असंही एक म्हटलं जातं, की चीनमध्ये जे आहे पॉलिटिकल पार्टीज म्हणा किंवा इंटरेस्ट ग्रुप म्हणा, यांचं टेन्शन नाहीये. कोणी आडकाठी आणत नाही असं म्हटलं जातं. परंतु भारतामध्ये देखील आज जे सरकार आहे विद्यमान, त्यांच्याकडे लोकसभेत मेजॉरिटी आहे, राज्यसभेत मेजॉरिटी आहे, पंतप्रधान कणखर खंबीर आहेत असंही म्हटलं जातंय. तरी देखील ते रिफॉर्म्स ज्यावेळेस येतात त्यावेळेस डिफेन्सिव्ह मोडमध्ये गेलेले आपल्याला दिसतात. सन्माननीय अपवाद आहे त्याच्यासाठी, काही इन्सॉल्व्हन्सी अँड बँक्रप्सी कोड वगैरे जर का सोडले. परंतु तरी देखील अग्रेसिव्ह पॉलिसी, अग्रेसिव्ह रिफॉर्म्स आणावे लागतील. आपण असं म्हणू शकतो, की म्हणजे कन्क्लुजन ह्या एका वाक्याचं, की स्ट्रॉंग गव्हर्नमेंट आहे ह्याचा अर्थ स्ट्रॉंग इकॉनॉमिक ग्रोथ लगेच होईल असं काही नाहीये. आपल्या इथून असं दिसतंय. पेटंट विषयी तर बोललेलो आहेच. एक्सपोर्ट आपल्या इथं फार कमी आहे, इम्पोर्ट जास्त आहे. एक्सपोर्ट कमी असण्याचं कारण आपल्या इथं इंटरनल मिसमॅनेजमेंट जे आहे तेच असणार आहे. नाहीतर ती परिस्थिती सगळ्यांना कळते. 20-30 वर्ष झालं चर्चा तीच चालू आहे, एक्सपोर्ट वाढलं पाहिजे, वाढलं पाहिजे. पण त्या दृष्टीने प्रयत्न होताना दिसत नाहीयेत किंवा प्रयत्न जरी केले तरी त्याची म्हणावी तशी अपेक्षित फळं जी आहेत ते भेटत नाहीयेत. अजून एक मुद्दा जो आहे तो जीएसटी संदर्भातला. जीएसटी गेम चेंजिंग रिफॉर्म वाटलं होतं. सुरुवात मोठी थाटामाटात झाली होती आणि तो खरं होताच, खरं तर गेम चेंजिंग रिफॉर्म होता. परंतु जे मायक्रो स्मॉल एंटरप्राइजेस वाले आहेत त्यांचा अनुभव ह्याच्या अगदी विरोधातला आहे. त्याच्यामुळे देखील कुठेतरी खीळ बसलेले, त्याच्यावरती वर्कआउट करावं लागणार आहे. UPI नावाचं ॲप तुम्ही आम्ही सगळेजण वापरतोय, ते आपलं स्वतःच आहे आणि जगभरातले सगळे जे आहेत ते उदाहरणं देताना देतात, UPI विषयीचं उदाहरण देतात. त्यांची ते इम्प्लिमेंट करता येईल असंही म्हणतात. थोडक्यात काय, हे आपले पॉवर आहे. UPI म्हणा किंवा आपण आपल्या स्वतःच्या ज्या गोष्टी केलेल्या आहेत, ती आपली ताकद आहे. त्याच्यावरती जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करावं लागेल, फोकस करावं लागेल, की जेणेकरून आपल्याला पुढे जाता येईल. तंत्रज्ञानाची कास धरणं हे गरजेचं आहे. फक्त सरकारने नाही, तर सगळ्यांनीच तंत्रज्ञानाची कास धरणं गरजेचं आहे. हातामध्ये मोबाईल नावाची गोष्ट आता प्रत्येकाची आहे. ते फक्त मेसेज पाठवण्यापुरतं नाहीये किंवा तंत्रज्ञान जे आहे त्याचा चांगला वापर करता येऊ शकतो. तो शिकवून घ्यावा लागेल आपल्याला सगळ्यांना. तरच आपण चीनच्या बरोबरीने किंवा अमेरिकेच्या बरोबरीने उभं राहण्याविषयी किंवा किमान त्यांच्याविषयी स्पर्धा करण्याविषयीच्या तरी गप्पा मारू शकतो.
तुम्हाला आमची ही आजची चर्चा कशी वाटली हे आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुमचीही काही मतं असतील तर ती देखील कमेंट बॉक्समध्ये सांगा. फक्त तुमच्या ज्या कमेंट आहेत संयत असाव्यात अशी अपेक्षा. आणि तोपर्यंत बोलभिडू हे जे आमचं चॅनल आहे त्याला तुम्ही लाईक करा, सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. धन्यवाद.